सामना रंगतोय AR इंडियन्स विरुद्ध मित्र परिवार। बॅटिंग वरती मित्र परिवार, पहिला चेंडू समीर यांचा सुंदर असा चेंडू। ही नॉकआउट मॅच आहे, यामध्ये जो विजयी होणार आहे यांना सुभाष स्ट्रायकर यांच्याशी सामना सेमीफायनलचा खेळायचा आहे। त्यामुळे या सामन्यातून होणारा विजय आपल्याला पुढे घेऊन जाणारा विजय असणार आहे। पहिल्याच राऊंड मधील हा शेवटचा सामना आहे। दुसरा चेंडू, चांगला चेंडू, लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी। एक धाव, दोन धाव, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी। रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण करतायत आणि संघाचं खातं उघडलेलं आहे या 2 धावेने। 5 षटकांचे हे सामने कुंभोलीच्या भव्य दिव्य अशा मैदानावरती रंगलेला KPL। पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु गडी बाद झालेला आहे। या ठिकाणी पहिला झटका बसलेला आहे आणि पहिल्या झटक्याच्या बदल्यात एक चांगलं कमबॅक जे केलेलं आहे ते समीर यांच्या माध्यमातून। धन्यवाद। पहिलाच एक चांगलं असं षटक समीरच्या माध्यमातून होताना दिसतंय। आता फलंदाजी वर आलेले आहेत चिराग। मित्र परिवार संघाची धुरा आता चिराग यांच्या खांद्यावर आहे। बघूया किती जास्तीत जास्त धावा गोळा करतायत चिराग। पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, तेवढाच चांगला फटका, लेगच्या दिशेला गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात या ठिकाणी। एक धाव पूर्ण केलेली आहे, तेवढाच चांगला परतीचा अचूक थ्रो आणि 2 धावा या ठिकाणी मिळवण्यास यश प्राप्त झालेलं आहे मित्र परिवार संघाला। आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे 4 धावा। पहिलाच झटका या पहिल्याच षटकात बसलेला दिसून येतो आपल्याला। पुन्हा एकदा तयार चिराग, पुन्हा चांगला असा चेंडू, उंच केलेला चेंडू, हवेची साथ आहे की नाही, आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद झालेला आहे। जोरदार या ठिकाणी कमबॅक केलेला आहे समीरच्या माध्यमातून। खरोखरच खूप चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून AR इंडियन्स या संघाला होताना दिसतंय आणि एकावर एक गडी बाद होताना दिसतंय मित्र परिवार वरती असतं, परंतु फलंदाजी मार्कवर असलेले फलंदाज येऊन उंच फटका मारण्याच्या नादात बाद होताना दिसतायत। कुठेतरी स्ट्रॅटेजी कमी पडताना दिसते मित्र परिवार संघाची। परंतु आता ज्याच्यावर मदार आहे भावेश, बघूया काय करते आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा चांगला फटका रिव्हर्स स्टिपच्या नादात मारण्याचा, परंतु निर्धाव चेंडू। खरोखर खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे समीर यांनी। ही गोलंदाजी मागील सामन्यात केली असती तर त्यांना विजयी प्राप्त झालेला असता आणि हा नॉकआउटचा सामना अगदी सहजरित्या त्यांना पिलवता आला असता। एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4, 2 गडी बाद झालेले आहेत। आता AR इंडियन्सचा ज्याची मदार ज्याच्यावरती आहे राहुल संखे, बहुतेक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसत आहेत।
भव्य दिव्य अशा कुंभोलीच्या मैदानावर रंगलेले हे सामने अतिशय उत्साहाच्या वातावरणात या कुंभोली गावातील सर्व खेळाडूंना एकत्र करण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय. गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत राहुल. मित्र परिवार संघाला आपला आत्मविश्वास या ठिकाणी थोडासा वाढवावा लागेल आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत त्यांनी आपला आत्मविश्वास कायम ठेवणं हे या सामन्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान पहिलं षटक राहुल यांचं. चांगला असा चेंडू आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत राहुल आणि स्वतःचं पहिलं षटक. खूप चांगली गोलंदाजी चांगला अनुभव राहुल यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला या ठिकाणी मिळत आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू पुन्हा रिव्हर्सिव्ह मारायच्या नादात चुकले आणि या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. सनी बॅटिंग वरती आहेत परंतु अंदाज घेताना दिसून येत नाही आपल्याला. पुन्हा एकदा चांगला पुन्हा तसाच फटका मारण्याच्या नादात परंतु 3 सलग चेंडू निर्धाव केलेले आहेत. खरोखरच एक गोलंदाजामध्ये जी काही मागील वर्षाची कमान धरून गोलंदाजी कोणत्या टप्प्यावर करणं गरजेची आहे हा जो काही आत्मविश्वास दिसून येतो राहुलच्या माध्यमातून तो या 3 निर्धाव धावां दिसून येतो. पुन्हा एकदा चांगला फटका आणि बहुतेक 4 धावा मिळालेल्या आहेत. चौकार. या 4 धावांनी धावसंख्या झालेली आहे 8 धावा. अनेक प्रयत्नानंतर एक अचूक चेंडू आणि अचूक चेंडूवरती मिळालेला हा चौकाराचा फटका 4 धावाने वाढ झालेली दिसून येते. असाच कमबॅक मित्र परिवार संघाला करणं गरजेचं आहे कारण की धावांची गती मागील 2 सामन्यात बघितली तर 70 चेस इझिली होतात दिसतात. पुन्हा एकदा तसाच चेंडू मारण्याचा फटका परंतु पुन्हा चुकले. सनी यांच्याकडे एक खरोखरच चांगला फलंदाज म्हणून या ठिकाणी बघितलं जातं परंतु राहुल यांचा देखील अनुभव तेवढा तडगळा आहे आणि अनुभवाच्या माध्यमातून निर्धाववरती निर्धाव चेंडू होताना दिसत आहेत. त्याचा चांगला फायदा एअर इंडियन संघाला होतोय. पुन्हा एकदा चांगला असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू परंतु तेवढा चांगला असा फटका. 1 धाव निश्चितच या ठिकाणी मिळणार आहे आणि 1 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे 9. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 9 धावा. खरोखरच 2 षटकं अतिशय सुंदररित्या हाताळलेली आहेत ती म्हणजे एआर इंडियन्स या संघाने. कारण की 2 षटकामध्ये जी धावसंख्या 20, 25, 30च्या पार जायला पाहिजे होती ती फक्त 9 धावा रोखण्यासाठी यश मिळालेलं आहे. आणि ज्या पद्धतीची गोलंदाजीचं एक प्लॅनिंग करून एअर इंडियन्स उतरलेले आहेत त्यामध्ये खरोखरच खूप चांगला फायदा त्यांना झालेला दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत समीर. पहिला चेंडू चांगला चेंडू टोलण्याच्या नादात परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क अजिबात नाही. निर्धाव चेंडू. कुठेतरी हनी यांना आत्मविश्वास वाढवावा लागेल. चेंडूचा डप्पा बघावा लागेल आणि बघूनच चेंडू मारावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू तेवढाच चांगला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. 4 धावा मिळालेल्या आहेत. सुंदर असा फटका. या 4 धावाने धावसंख्या 4 निवडून झालेली आहे 13 धावा. असेच फटकेबाजी करणे गरजेची आहे कारण की या आताच्या या मोसमामध्ये दुपारून जी काही
धावांचा जो स्पीड आहे तो अतिशय जलद गतीने वाढताना आपल्याला दिसून येतोय. 70, 77, 80 धावापर्यंत पोच मारून देखील सामने हरलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धावा कशा जमा करता येतील हे या ठिकाणी बघणे एक अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा समीर मार्कवरती, पुन्हा एकदा चांगला असा फटका आणि हा सीमारेषा पलीकडे षटकार. या 6 धावाने धावसंख्या झालेली आहे 19 धावा. एक खराब गोलंदाजी म्हणता येईल. आता आत्मविश्वास कुठेतरी वाढलेला आहे हनी यांचा आणि या माध्यमातून मित्र परिवार संघाची धावसंख्या 19 धावावर पोहोचलेली दिसून येते. अजून आपल्याला धावसंख्या जमा करावी लागेल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी एआर इंडियन संघाला करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका आणि बहुतेक षटकार. 2 चेंडू 2 षटकार. ह्याला म्हणतात कमबॅक, ह्याला म्हणतात आत्मविश्वासाची चावी जी लपवलेली होती ती कुठेतरी आता पुन्हा सक्सेसफुल होताना दिसते. पुन्हा कमबॅक केल्यास समीर यांनी. डॉट चेंडू आहे. 2 चेंडूवरती 2 सलग षटकार मारून पुन्हा कमबॅक केलेले आहे समीर यांनी. पुन्हा सनी तयार, पुन्हा तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा चेंडू, बहुतेक हा निर्धाव चेंडू आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 25 धावा. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा जमा करतायत मित्र परिवार संघ, कारण की हा नॉकआउटचा सामना आहे. या सामन्यात जो विजयी होणार आहे त्याला पुढील राऊंड मध्ये डायरेक्टली प्रवेश मिळणार आहे. सेमीफायनलचा सामना त्यानंतर होणार आहे सेकंड राऊंडचा. त्यामुळे करो या मरोची स्थिती या दोन्ही संघामध्ये दिसून येते. हवा देखील सुंदररित्या वाहताना दिसते. सुंदर अशा वातावरणात रंगलेले हे मर्यादित षटकांचे सामने आणि या सामन्याची धुरा खरोखरच बाहेरील प्रेक्षकावरती मोठ्या प्रमाणात दिसून येते. कारण की खेळणारे जर 11 खेळाडू असले त्यांच्या सपोर्टला अगदी शेकडो असे क्रिकेट बांधव आनंदाने आणि उत्साहाने या लीग मध्ये समाविष्ट होऊन आनंद घेताना दिसून येत आहेत. 4थं षटक मार्गस्थ. चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू, लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, बहुतेक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. तेवढाच चांगला अचूक परतीचा थ्रो. या 1 धावाने धावसंख्या झालेली आहे 26 धावा. यामध्ये एआर इंडियन संघ कुठेतरी चांगल्या प्लॅनिंग उतरलेला दिसतोय, कारण की गोलंदाजी अचूक टप्प्यावर करताना दिसत आहेत. मागील सामना जो हरला होता तो त्यांच्या गोलंदाजांनीच हरवलेला होता आणि त्यामुळे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचं जे ध्येय त्यांनी प्लॅनिंग मध्ये केलेलं होतं ते आपल्याला कुठेतरी सक्सेसफुल होताना दिसतंय. पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका लेगच्या दिशेने मारला आणि हा सरळ सीमारेषा पलीकडे षटकार. खरोखरच कमबॅक म्हणता येईल सनी यांच्या माध्यमातून. 3 षटकार त्यांनी लगवलेले आहेत. एक कुठेतरी आत्मविश्वास जो गमावलेला होता तो पुन्हा मार्गस्थ होताना दिसतंय. जसं पावसाळ्यामध्ये छत्री आपल्याला आत्मविश्वासाने सांगते की मी या पावसाने भिजणार नाही,
तसाच आत्मविश्वास कुठेतरी सनीच्या माध्यमातून आपल्याला होताना पुढे होताना दिसतंय. त्याचा फायदा होतोय तो म्हणजे मित्र परिवार संघाला. लेगच्या दिशेला कट केलेला चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादात दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केलेली दिसून येते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये दिसताना दिसतोय. कारण की या 5 षटकाच्या सामन्यामध्ये उर्वरित काही चेंडूंवरती आपल्याला जास्तीत जास्त धावा जमा करायच्या आहेत. या 2 धावाने धावसंख्या झालेली आहे ऑन बोर्ड 34. 34 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्साहाच्या वातावरणात रंगलेले हे सामने क्रिकेट प्रेमींना, एक दर्दी क्रिकेट रसिकांना ही एक मेजवानी म्हणता येईल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे. बहुतेक दुसरी धाव घेणार आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेलीच आहे. चांगला परतीचा थ्रो होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट आणि परतीचा अति थ्रो याच्यामध्ये कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट विजयी झालेला दिसून येतो आणि 2 धावा या चेंडूवरती प्राप्त झालेल्या दिसून येतात. धावांची गती 2-2 धावाने, षटकाराने, चौकाराने पुढे जाताना दिसते मित्र परिवार संघाची. पुन्हा एकदा चांगला असा फटका लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा बहुतेक 1 बाउन्स चौकार. खरोखरच जी पहिल्या 2 धावांमध्ये जी गती रोखलेली होती ती कुठेतरी आता अगदी हायवेच्या स्पीड सारखी स्पीड धरू लागलेली दिसून येते आपल्याला मित्र परिवार संघाची. पुन्हा एकदा हनी ऑन द मार्क. कट केलेला चेंडू बहुतेक 1 धाव पूर्ण करतील. थकलेले वाटते हनी, सनी सॉरी. 1 धावाने धावसंख्या झालेली आहे 41. बहुतेक शेवटचं षटक आता बाकी राहिलेलं आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती जास्तीत जास्त धावा जमा करतायत मित्र परिवार संघ. आणि या मित्र परिवार संघाच्या माध्यमातून पुढील सामन्यामध्ये कोण प्रवेश करणार आहे हा जो अतिशय महत्त्वाचा सामना रंगलेला दिसून येतोय. एआर इंडियन्स वर्सेस मित्र परिवार संघ. ज्यावेळेस या कुंभोली मैदानावरती सामने होतात त्यावेळेस बऱ्याचशा आठवणी आम्ही घेऊन जात असतो. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, खेळाडूंमधील संयमता, खेळाडूतील सहकार्य वृत्ती, अतिशय रंगदशा गमतीदार पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या कुंभोलीच्या भव्य दिव्य मैदानावरती KPL 2026 चे आयोजन अतिशय सुंदररित्या होताना दिसत आहेत. YouTube लाईव्ह सेशन देखील आपण या ठिकाणी या माध्यमातून होताना दिसतंय. त्यामुळे या शेवटच्या षटकामध्ये काय मेजवानी होते ते बघूया. गोलंदाजी मार्कवर यश. चांगला असा चेंडू. नो चेंडू झालेला आहे. चांगला चेंडू होता परंतु बहुतेक खेळाडूंच्या संख्येच्या पद्धतीमुळे नो चेंडू हा घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा यश मार्क वरती. स्लोअरवर चेंडू, तेवढा चांगला फटका आणि या ठिकाणी फ्री हिट असल्या कारणाने गडी बाद होणार नाहीये. आम्हालाही वाटलं की गडी बाद होऊ शकतो परंतु फ्री हिट असल्या कारणाने गडी बाद नाहीये. याला म्हणतात समय सूचकता. खरोखरच कॅच पकडला परंतु या कॅच पकडून देखील अतिशय चांगला असा परतीचा थ्रो टाकल्यामुळे नॉन स्ट्राईक एंडला आता हनी आहेत, सनी आलेले आहेत आणि स्ट्राईक एंडला आता भावेश ऑन द मार्क आहेत. याला म्हणतात ताळमेळ, याला म्हणतात संयमता, याला म्हणतात अचूकता. ही सर्व गोष्टी ज्या आहेत या खेळाच्या मैदानात आपल्याला दिसून येताना दिसून येत आहे. समीर अतिशय मोठ्याने ओरडून सांगतायत, अरे मार्क ऑन मार्क ऑन. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू परंतु बहुतेक ऑफच्या बऱ्याचशा बाहेरचा चेंडू आणि हा अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. यश अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. आपल्याकडून अशी अपेक्षा नाहीये की आपण नो चेंडू आणि वाईट चेंडूच्या माध्यमातून आपल्या प्रतिस्पर्धी संघाचे धावसंख्या वाढवतील. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, तेवढा चांगला फटका आणि बहुतेक 1 बाउन्स या ठिकाणी चेंडू रोखला गेलेला आहे.
चांगले असे क्षेत्ररक्षण समीरच्या माध्यमातून आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 45 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहेत. आता ज्याच्यावर मदार आहे, ज्याने षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती, ते सनी ऑन द स्ट्राइक आहेत. पुन्हा फुलटॉस चेंडू आणि उंच मारलेला चेंडू आणि हा षटकार. आताच बोललो होतो, ज्याने आतिषबाजी केली त्यांनी पुन्हा आतिषबाजी करायला सुरुवात केलेली आहे. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे 51. पुन्हा एकदा मार सनी, पुन्हा एकदा चांगला मारलेला फटका लेगच्या दिशेने. धावतायत समीर, एक धाव पूर्ण केलेली आणि फुटबॉलच्या खेम सारखी या ठिकाणी चेंडू पुढे मागे होताना दिसतंय. हातात चेंडू येताना दिसत नाहीये. सध्या हल्लीच्या यंग मुलांच्या जनरेशन मध्ये हाताने मोबाईल असल्या कारणाने हा बहुतेक ताळमेळ हा होताना दिसून येत नाहीये. मैदानी खेळ आणि मोबाईल गेम खूप जमीन आसमानाचा असा फरक आपल्याला दिसून येतोय आणि या खेळाच्या माध्यमातून तो विकसित करण्याचं काम चालू आहे. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि बहुतेक समीरांच्याकडे गडी बाद झालेला आहे. ज्यांची आतुरतेने वाट बघत होतात असा गडी बाद झालेला आहे सनीच्या रूपात. एक चेंडू शेष आहे. ऑन द बोर्ड 53 धावा झालेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. खरोखरच चांगला असा सामना रंगलाय एआर इंडियन्स विरुद्ध मित्र परिवार. आता ज्याच्या हातात मदार आहे ते आहे रोहित. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करतायत. शेवटच्या चेंडूवरती शेवटचा चेंडू, सुंदर मारलेला फटका आणि हा सीमारेषा पलीकडे षटकार. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 59 रन्स, 60 रन टू विन. 60 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 12च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत, ते म्हणजे एआर इंडियन संघाला. 2 षटकामध्ये अतिशय कमी धावसंख्या असून देखील सनीच्या माध्यमातून झालेली चौकार आणि षटकारांची आतिषबाजी याच्यामुळे एआर इंडियन संघाला 60 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 5 षटक 60 धावा.
AR इंडिया संघाला विनंती आहे, कृपया आपले प्राथमिक फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये थंड पाण्याची देखील सोय झालेली आहे. ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी कृपया आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये जे कूलर बसवलेलं आहे त्या कूलरच्या माध्यमातून आपण या गरम अशा वातावरणामध्ये थंड होऊ शकता. एअर इंडिया संघाला विनंती आहे, कृपया आपले प्राथमिक फलंदाज पाठवायचे आहेत. 5 षटक 60 धावांचं आव्हान हे एअर इंडिया संघाला पूर्ण करायचं आहे. 5 षटक 60 धावा, 12च्या सरासरीने ही धावसंख्या आपल्याला जमा करायची आहे. अतिशय रंजक अशा सामन्यामध्ये अनेक मिकी माऊस सारखे स्टॅच्यू, तात्या विंचू सारखे स्टॅच्यू आपल्याला या कुंभोलीच्या मैदानावरती छान पद्धतीने रंगताना दिसत आहेत. आमच्या सर्व कुंभोलीच्या खेळाडूंना ही एक मेजवानी म्हणता येईल आणि या मेजवानीच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधणे, एकमेकांचे सुखदुःख वाटणे, अनेक गमती जमती याच मैदानावरती होताना दिसतात. त्यामुळे हे मैदान सर्व आपल्या कुंभोलीकरांसाठी अतिशय महत्वाचं आणि एक सर्व गुणसंपन्न अशा बाबींसाठी या मैदानाला आम्ही कधीही विसरू शकणार नाही. अतिशय लहानपणापासून या मैदानाचा आम्ही रंगरूप बघत आहोत. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते. आताचं जे आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असं आयोजन, चहू बाजूला कमानीचं वातावरण, सुंदर झाडाच्या खालती छान सावलीमध्ये खाद्य मेजवानी आणि तात्या विंचू बघ आमचा गाडीवरून फिरताना दिसतोय. असे नजारे फक्त कुंभोली गावातच बघायला मिळतील. त्यामुळे हे गाव अतिशय आकर्षक आणि सर्वांच्या आवडीनिवडीचे दिसून येते. आणि असे भव्य दिव्य खेळाडू हे फक्त कुंभोली गावातच आपल्याला दिसून येईल. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक, पहिला चेंडू, चांगला असा चेंडू, दाद मागतायत पंचाकडे, परंतु पंचांनी या ठिकाणी दाद फेटाळून लावलेली आहे. पहिला चेंडू होता. सनी यांच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जात आहे. एक ऑलराऊंडर बॅट्समन बॉलर ज्याला म्हणता येईल तो सनी आपल्या संघाची मदार बॅटीच्या माध्यमातून दाखवलीच, परंतु तेवढी चांगली मदार गोलंदाजाच्या रूपात होईल की नाही. आणि चांगला असा फटका आणि हा षटकार. खरोखरच चांगली सुरुवात म्हणता येईल राहुलच्या माध्यमातून होताना दिसते एआर संघाला. तात्या विंचून जर बाहेर यायचंय, सामना सुरू आहे, कृपया सहकार्य करायचंय. पुन्हा ऑन द मार्क आहे राहुल. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. पुन्हा एकदा चांगला फटका असा, परंतु या ठिकाणी गेलेला चेंडू आणि या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. सुंदर असा झेल पकडलेला आहे राहुलच्या माध्यमातून पहिला झटका. खरोखरच पहिलं चांगलं षटक होताना दिसतंय मित्र परिवार संघाचं. कारण की या षटकामध्ये राहुल सारखा एक तगडाचा फलंदाज बाद झालेला दिसून येतोय. आणि हा कमबॅक पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे की नाही हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. परंतु ज्या वेळेस या मैदानावरती सामने रंगतात त्यावेळेस प्रत्येक सामना हा अतितटीचा, उत्साहाचा आणि वातावरण निर्मिती करणारा हा सामना दिसून येतोय. आता ज्याच्यावरती फलंदाजाची मदार आहे तो आहे यश. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय यश. कारण की पहिला चांगला असा फलंदाज बाद झालेला दिसून येतोय राहुलच्या माध्यमातून.
चांगला असा चेंडू तेवढ्याच चांगला दिशेने कट केलेला चेंडू लेगच्या दिशेने 1 धाव निश्चितच पूर्ण करतील. आपल्याला 60 धावांचा टार्गेट आहे, म्हणजे 12 धावा सरासरी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. गावातील सर्व खेळाडू या KPL मध्ये समाविष्ट होतात. 6 संघ, प्रत्येक संघात 15 खेळाडू, 90 ते 100 खेळाडूंचा लिलाव या माध्यमातून होताना दिसतंय आणि अतिशय सुंदर असं आयोजन या मैदानामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू तेवढा चांगला फटका ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी पूर्ण करणार आहे. 1 धावाने धावसंख्या झालेले 8 धावा. 5 षटकात 60 धावांची गरज आहे. 12च्या सरासरीने धावा गोळा करायच्या आहेत. 8 धावा या ठिकाणी जमवलेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. खेळ म्हटलं की कोण ना कोण हरणार, कोण ना कोण जिंकणार. त्यामुळे या खेळामध्ये काय होते आणि हा पुन्हा बाद झालेला गडी आहे. दुसरा झटका बसलेला आहे, तो म्हणजे AR इंडियन संघाला. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करण्याचं जे श्रेय उचललेलं आहे ते सनीच्या माध्यमातून. फलंदाजी तर जबरदस्त केलीच, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच अतिशय चांगल्या पद्धतीने केली दिसून येते. आता जे बॅट्समन ऑन द बोर्ड आहेत, अमित ऑन द बोर्ड आहेत. अमित आता आलेले आहेत आपली फलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी. तात्या विंचू अतिशय आनंदाने मजा घेताना दिसून येते आपल्याला. YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण दिसतील, कायमस्वरूपी स्मरणात राहतील. मोठ्या झालं होती, लग्न झालं होती, मुलांना सांगू शकतो मी, असा फिरत होतो मैदानावरती. एक अतिशय चांगली अशी आठवण आपल्या माध्यमातून होताना दिसून येते. इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून नो पेट्रोल. दरम्यान सामन्याला पुन्हा सुरू होते. एकलारच्या मार्क करणं गोलंदाजी करतोय तो म्हणजे भावेश. बघूया या षटकात किती धावा जमा करतायत. 8 धावा जमा केलेल्या आहेत पहिल्या षटकात. चांगलासा फटका लेगच्या दिशेने मारलेला चेंडू या ठिकाणी आणि हा चौकार. 4 धावा. खरोखरच शुभम यांची खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि तात्या विंचूला विनंती आहे की सामना सुरू आहे, कृपया आपली बाईक जी आहे ती बाहेरच्या माध्यमातून घेऊन जायची आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आणि 4 धावा या पहिल्या चेंडूवरती प्राप्त केलेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑफ दिशेने कट केलेला चेंडू, चेंडू फिरतोय. धावसंख्या झालेली आहे 1 या ठिकाणी वाढून, ती म्हणजे 13 धावा. चांगली गोलंदाजी करतायत भावेश. एक चांगले अनुभवी गोलंदाज फलंदाज ते आपल्या कुंबोलीसाठी बरेच सामने जिंकवलेले आहेत. या मैदानाची कमालच तशी, अनेक खेळाडू घडवलेला हा मैदान आहे. अगदी लहानपणापासून आम्ही या मैदानाचा अनुभव घेतोय आणि या मैदानातील बऱ्याच आठवणी आमच्या कायमस्वरूपी स्मरणात आहेत. पण त्याचं बदललेलं स्वरूप हे देखील अतिशय मनमोहक आणि आनंदाचं आहे. पुन्हा एकदा चांगलाचा चेंडू लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि बहुतेक सीमारेषे पलीकडे षटकार. अनुभव का असतो हा आपल्याला बघायला मिळतो ते म्हणजे अमितच्या फलंदाजीतून. बरेच सामने त्यांनी या मैदानात खेळलेले आहेत. सर्वांचंच होम ग्राउंड असलं तरी प्रत्येकाची आपल्याला
फायदे तोटे माहिती असतात आणि तोच फायदा घेताना दिसतोय अमित. पुन्हा अमित लेगच्या दिशेने मैदानात, परंतु या ठिकाणी चुकलेला चेंडू. एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. डेड चेंडू. या चेंडूला डेड चेंडू म्हणून घोषित केलेल्या पंचांनी. अतिशय अनुभवी असे पंच या कुंभोलीच्या मैदानावरती उभे असताना दिसत आहेत. चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू. फलंदाज तेवढा ताकदीचा, तेवढाच गोलंदाज ताकदीचा दिसून येते आपल्याला. आणि हा सामना नक्कीच एक निर्णायक सामना आहे, कारण की जो जिंकणार आहे तो पुढील राऊंड मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाकडनं खरोखरच खूप चांगली अशी फलंदाजी गोलंदाजी दिसते आपल्याला. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू आणि या ठिकाणी गडी बाद. तिसरा झटका बसलेला एआर इंडियन संघाला. खरोखर खूप चांगली गोलंदाजी करतायत भावेशांच्या माध्यमातून. एका बाजूला गडी बाद होत आहेत, धावा जमा करतायत. बघूया सामना कोणत्या दिशेला झुकणार आहे, कोण जिंकणार आहे सामन्याला. पुन्हा एकदा तन्मय ऑन द बोर्ड. चांगला फटका, उंच गेलेला चेंडू. बघूया काय होतंय. बहुतेक या ठिकाणी झेल सोडलेला आहे. 2 धावा या ठिकाणी मिळण्यास एआर इंडिया संघाला प्राप्त झालेल्या आहेत. एक उंच मारलेला फटका आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 22 धावा. बावीस धावा झालेल्या आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. क्षमा असावी. ऑन द बोर्ड 21 धावा झालेल्या आहेत. 2 षटकात समाप्त होऊन धावसंख्या झालेली 21. जी धावसंख्या आपल्याला समजत नाही सर. 3 धावा जमा केला आता. 2 धावा जमा केला. ओके 21 धावसंख्या 21 झालेली आहे. दोन षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकात समाप्त धावसंख्या झालेली आहे 21. 12च्या धावाने आपल्याला धावसंख्या जमा करायची आहे. 60 धावांचं आव्हान आहे. बघूया 3 षटकामध्ये आपल्याला उर्वरित धावा कशा जमा करता येतील. 21 धावा म्हणजे अगदी 11.50 च्या सरासरी 10.50 च्या सरासरी धावा जमा केलेल्या आहेत. उर्वरित 18 चेंडू मध्ये एकोणचाळीस धावाचं आव्हान आपल्याला पार पडायचं आहे. 18 चेंडू 39 धावा. चला सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर. आपल्याला अजून 2-3 सामने खेळवायचे आहेत. बघूया काय होते. चांगला असा चेंडू, बहुतेक बराचशा बाहेरचा चेंडू आणि हा वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे पंच यांनी. अतिशय अनुभवी पंच आपल्याला या KPL ला लाभलेले आहेत. चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसत आहेत. आणि पंचांचा नियम अंतिम असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचा वाद होत दिसून येत नाहीये. चांगला असा चेंडू, फुलटॉस चेंडू होता, परंतु
या ठिकाणी चुकला फटका, एक निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याची गरज आहे, प्रत्येक चेंडूवरती धावा जमा करण्याची गरज आहे आणि या माध्यमातून जे काही आपल्याला होणार आहे ते त्याचं रूपांतर विजयामध्ये होताना दिसून येईल. दरम्यान पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, तेवढा चांगला असा फटका, परंतु स्ट्रेट डाईव्ह फटका, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. जेवढे डॉट चेंडू जातील तेवढा प्रेशर एअर इंडिया संघाला सहन करावा लागेल. पुन्हा एकदा मार, चांगला असा फटका, लेगच्या दिशेने माल चेंडू आणि हा जम्बो षटकार, 6 रन्स. काय तो फटका आणि काय ती बॅटिंग स्टाईल म्हणता येईल. या स्टाईलच्या माध्यमातून 6 रन्स या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. 28 धावा जमा झालेल्या आहेत एअर इंडियन संघाच्या. या षटकार चौकारांची गरज आहे एअर इंडियन संघाला आणि डॉट चेंडू आणि विकेटची गरज आहे ती म्हणजे मित्र परिवार संघाला. पुन्हा एकदा ऑन द मार्क, चांगला असा चेंडू, सरळ स्ट्रेट डाव गेलेला चेंडू, 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव नादात गेली, या ठिकाणी मिस फील्ड म्हणता येईल आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही. एक शॉट धाव आहे. ओके, एकच रन प्राप्त झालेली आहे. समीर आपल्या संघाचे व्यवस्थापक म्हणून काम करतायत. बॅट्समन देखील आहेत, बॉलर देखील आहेत, परंतु तेवढं टेन्शन देखील ते घेताना दिसून येत आहेत. दरम्यान पुढील एकदा पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढा चांगला दिशे मारला फटका आणि हा बहुतेक गडी बाद. खरोखरच खूप चांगलाचा फटका शुभमच्या माध्यमातून मारण्यात आलेला होता, रिव्हर्स स्वीपचा फटका, परंतु हवेची तेवढी चांगली साथ लाभली नाही आणि हा चांगलासा झेल टिपला आणि या झेलाच्या माध्यमातून एक मोठा झटका बसलेला एअर इंडियन संघाला. तेवढा आत्मविश्वास वाढलेला दिसून येतो एअर इंडियन संघाचं. 29 धावा ऑन द बोर्ड आहेत. एक शेवटचा चेंडू शेष आहे. आता ज्याच्यावर मदार आहे तो आहे समीर, एक हार्ड हिटर बॅट्समन. आपल्या संघाचं जे प्रतिनिधित्व करतायत आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक सामने कुंभोली संघाला विजयी प्राप्त झालेले दिसून येते असा हा हार्ड हिटर बॅट्समन समीर. स्लोअरवर चेंडू, लेगच्या दिशेने मारला चेंडू आणि बहुतेक सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स, 4 धावा. खरोखर खूप चांगली बॅटिंग समीरच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती प्रहार करून 4 धावा जमवलेल्या आहेत समीर यांनी. धावसंख्या झालेली आहे 33 ऑन बोर्ड. 60 धावांचं आव्हान पेलण्यासाठी अजून 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा. बघूया सामना कोणत्या पारड्यात जातोय, एअर इंडियन संघ की मित्र परिवार संघ. या कुंभोलीच्या भव्य दिव्य अशा मैदानावरती रंगलेले हे KPL चे सामने आणि या सामन्याच्या माध्यमातून अनेक दर्दी खेळाडूंना
या मैदानावरती पुन्हा पुन्हा खेळण्याची संधी प्राप्त होताना दिसते। अगदी 50 इयर्स अबाव असलेले खेळाडू तसेच 17-18 वर्षाचे नवोदित खेळाडू यांना दोघांनाही संधी या केपीएलच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होताना दिसून येते। प्रत्येक सामना हा दर्जेदार होताना दिसतोय। खेळाडू देखील तेवढाच दर्जेदार खेळ खेळताना दिसून येत आहेत आणि या खेळाचा एक चांगला असा फायदा होतोय तो म्हणजे फिटनेस मेंटेन राहतं। आपलं मन संतुलित करण्याचं काम या खेळाच्या माध्यमातून होताना दिसून येते। दरम्यान 12 चेंडू आणि 27 धावांची गरज ही आहे ती म्हणजे एआर इंडियन संघाला। 12 चेंडूत रोखण्याचं काम जे आहे ते आहे मित्र परिवार संघाला। बघूया कोणाच्या पारड्यात हा विजय निश्चित मानला जाईल हे या 12 चेंडू खेळल्यानंतरच आपल्याला घोषित होईल। दरम्यान अक्षय चांगला असा चेंडू लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण केलेली दिसून येते। एक धाव निश्चित अशी पूर्ण करतील। ज्याच्यावर मदार आहे तो समीर आता ऑन द मार्क दिसून येतोय। धावसंख्या झालेली आहे 34। 11 चेंडू 26 धावांची गरज। फलंदाजाला आताचा हे वातावरण अतिशय पोषक आहे कारण की हवा आणि हवेच्या माध्यमातून जे जबरदस्त फटके मारले जातात ते अतिशय सीमारेषा पलीकडे दिसून येतात आपल्याला। बघूया आपल्या संघासाठी समीर काय कामगिरी करतोय। पुन्हा एकदा चांगला असा फटका लेगच्या दिशेने मारला चेंडू आणि बहुतेक या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू। एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे। सुंदर असे आउटफील्ड या कुंभोलीच्या मैदानावरती आपल्याला दिसून येते। चेंडू पडल्यावरती सरळ हातातच येतोय। लहानपणी या मैदानावरती बघितलं होतं चेंडू पडल्यावरती इकडे तिकडे निघून जायचा आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक खूप दमछाक होत होती, परंतु आता या मैदानाचं रूप बदललेलं दिसून येत आहे। 10 चेंडूत 25 धावांची गरज। चांगला असा चेंडू लेगच्या दिशेला गेलेला चेंडू आणि बहुतेक अतिरिक्त चेंडू वाईड चेंडू म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। याची गरज नाही आपल्याला वाईड चेंडूची कारण की सामना जो आहे तो बॉल टू रन रन टू बॉल आणि अतिरिक्त चेंडूमुळे हा कॉन्फिडन्स फलंदाजाला होताना दिसून येते। त्यामुळे या सर्व घटकामध्ये होणारा जो फायदा आहे तो फलंदाजाच्या पारड्यात आपल्याला पडताना दिसून येते। पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला असा फटका उंच मारला चेंडू आणि हा भला मोठा षटकार। खरोखरच या नवोदित खेळाडूंचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण की चांगला असा चेंडू होता आणि तेवढाच चांगला फटका मारला। 6 धावा मिळालेल्या आहेत। आता 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे। करो या मरोची स्थिती या दोन्ही संघामध्ये आपल्याला दिसून येते कारण की हा सामना जो विजयी होणार आहे तो पुढील राऊंड मध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे 9 चेंडू 18 धावांची गरज। दोघी ताकदीचे आणि यंग प्लेयर्स आपल्याला दिसून येतात ऑन द फील्डिंग अँड बॉलिंग अँड बॅटिंग एंडला। पुन्हा एकदा चांगला असा चेंडू परंतु बहुतेक लेगच्या वाईड बाहेरचा चेंडू आणि हा वाईड चेंडू पण घोषित केलेला आहे पंचांनी। मी मगाशीच बोललो की या वाईड चेंडूची आपल्याला गरज नाहीये परंतु एक षटकार लगवालावरती जो कॉन्फिडन्स आहे तो अतिशय कमी होऊन जातो बॉलरचा। विकेट घेतल्यावरती जसा वाढतो तसंच षटकार चौकार मारल्यावरती हा कॉन्फिडन्स कमी होताना दिसून येते। पुन्हा एकदा एकला चेंड कडनं अक्षय पुन्हा एकदा चांगला चेंडू कट केला। जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बाईच्या रूपात एक धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आपल्याला 9 चेंडू मध्ये आपल्याला या कमी चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमा करायच्या आहेत। 8 चेंडू 16 धावांची गरज आपल्याला आता बाकी आहे। प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा या मिळवणे गरजेचेच आहेत। हवा आणि हवेचा चांगला असा फायदा
मगाशीच बोलल्याप्रमाणे फलंदाज होताना दिसतोय आणि या फलंदाजीवरती आता जे आहेत ते हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ओळखले जातात. समीर पुन्हा एकदा चांगला असा यॉर्कर पद्धत चेंडू, एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव होईल की नाही, दुसरी धाव नाही म्हणतायत ते. एक धाव या ठिकाणी सहज पूर्ण केली. चांगला असा चेंडू अक्षयच्या माध्यमातून या ठिकाणी मित्र परिवार संघाला एक चांगली साथ होताना दिसून येते. दरम्यान 7 चेंडूवरती 15 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना रंगतोय या दोन्ही संघामध्ये. 7 चेंडू 15 धावांची गरज. करो या मधीची स्थिती या दोन्ही संघामध्ये आपल्याला बघताना दिसून येते. पुन्हा एकदा सुरू, चांगला असा चेंडू बोलते, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक देखील समाप्त झालेलं आहे. 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 45. आता 6 चेंडू मध्ये गरज आहे 15 धावांची. 6 चेंडू 15 धावा. खरोखरच सामना असावा तर असा. 6 चेंडू 15 धावांची गरज. जो जिंकेल तो पुढील राऊंड मध्ये डायरेक्ट प्रवेश करणार आहे आणि जो हरणार तो या सिरीज मधूनच बाद झालेला दिसून येणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये जेवढं महत्व प्राप्त आहे हे फायनलच्या मुकाबल्यापेक्षा कमी नाहीये. आता जायंटला आहेत समीर, त्यांच्या माध्यमातून हवा देखील त्याच पद्धतीने जाताना दिसून येते. त्यामुळे हा फायदा समीरला होतोय की बॉलर आपल्या कौशल्याचा वापर करून या ठिकाणी या 15 धावा रोखण्यात यश प्राप्त होते. एआर इंडियन संघ फलंदाजीच्या मार्गावरती आणि मित्र परिवार हा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला देताना दिसून येते. बघूया शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. समीर यांच्या आधी खरोखरच खूप धुरा आहे. पहिला चेंडू आणि बला मोठा जम्बो असा षटकार. ज्याची आतुरतेने वाट बघत होता समीरच्या बॅट मधून कधी एकदा षटकार येतोय आणि हा भला मोठा खणखणीत असा षटकार लावलेला दिसून येतोय. तात्या विंचूची राईड बघा आपल्याला दिसतंय या माध्यमातून. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सामने प्रत्यक्ष बघताना दिसून येत आहेत. आता 5 चेंडू 9 धावांची गरज. फक्त 2 षटकारांची गरज आहे. असे षटकार जर लगावले तर निश्चितच सामना एआर इंडियनच्या पारड्यात जाताना दिसतोय आपल्याला. 5 चेंडू 9 धावांची गरज. बघूया पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्गवरती. चांगला असा चेंडू, तेवढा चांगला फ्लिक केलेला चेंडू. बहुतेक 1 धाव पूर्ण करतील, दुसरी धाव नाही आणि या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण करतील की नाही बघायला. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रन बिटवीन विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये. जरी शरीराचं वजन जरी जास्त असलं तरीही आपल्याला सामना जिंकायचा आहे हा हेतू जो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. या माध्यमातून सामना जिंकण्याची तळमळ आपल्याला दिसून येते आणि या 2 धावामुळे आता आपल्याला 4 चेंडूवरती 7 धावांची गरज आहे. ज्यासाठी समीर ओळखला जातो ती कामगिरी आता त्यांना पूर्ण करावीच लागेल अशी या ठिकाणी नोंद होताना दिसते. दरम्यान या चेंडूमध्ये 1च धाव प्राप्त झालेली आहे.
आता 3 चेंडूवरती 6 धावांची गरज. खरोखर सामना असावा तर असा. प्रत्येक क्रिकेट रसिकांचं लक्ष या सामन्यावरती टिकून आहे. सामना आमचा जरी नसला तरी हा सामना खरोखरच खूप चांगला झालेला दिसून येतोय. दोन्हीही बाजूचे तेवढेच चांगले तगडेसे फलंदाज, तेवढेच चांगले गोलंदाज या सामन्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसत आहेत. 3 चेंडू 6 धावांची गरज. आउट. खूप चांगला चेंडू टाकण्यात आला रोहिताच्या माध्यमातून आणि गडी बाद झालेला आहे या मागील चेंडूवरती. त्या 3 धावा 6 धावांची गरज आहे. ती आता 2 चेंडू 6 धावांवर येऊन पोहोचलेली आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. एक चांगला असा षटकाराची आवश्यकता आहे. एक चेंडू याला मात करू शकतो आणि एक निर्धाव चेंडू आपल्या पारड्यात देखील विजय प्राप्त करू शकतो. बघूया ज्या सामन्याची रंगतदार एवढी वाढत आहे तर फायनलचा सामना किती मोठा असेल हे या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान 2 चेंडू 6 धावांची गरज. विकी ऑन द बोर्ड. चांगला असा चेंडू आणि या ठिकाणी बहुतेक हा देखील चांगला चेंडू होता, परंतु या ठिकाणी गडी बाद झालेला आहे विकीच्या माध्यमातून. आणि आता ज्याची गरज आहे 1 चेंडू 6 धावांची गरज. ज्या आयकॉन खेळाडूची मदार ज्याच्यावरती आहे असा आयकॉन खेळाडू समीर आता स्ट्राइक एंडला आहे. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा आपल्याला जमा करायच्याच आहेत म्हणजे या चेंडूवरती षटकार लावायचाच आहे. षटकार मारला तर एअर इंडियन्स विजयी. एअर इंडियन्स विजयी. आणि जर 1 चेंडू 6 धावांची गरज. बघूया समीर काय करतय. या चेंडूवरती षटकार आवश्यकच आहे आणि हा षटकार ज्याची खरोखरच आपल्याला गरज होती षटकाराची आणि षटकार मारलेला आहे समीराच्या माध्यमातून आणि एआर इंडियन संघ विजयी झालेला आहे. एअर इंडियनच्या कर्णधाराने आणि सुभाष स्ट्रायकरच्या कर्णधाराने कृपया टॉस साठी पुढे यायचंय. आपला लगेच सेमीफायनलचा सामना सुरू करायचा आहे. एअर इंडियन संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि मित्र परिवार संघाचे खूप खूप कौतुक. सामना असावा तर असा. 1 चेंडू 6 धावांची गरज होती आणि या